नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तो दिवस आलाच. कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट आलेलं आहे आणि अलॉटमेंट आल्यानंतर विद्यार्थ्यांचे दोन मुख्य गट पडलेत. एक, ज्यांना कॉलेज लागलंय आणि दुसरे, ज्यांना अजून कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही. आता ज्यांना कॉलेज लागलंय त्यांच्यासमोर परत दोन पर्याय आहेत: फ्रीज करायचं की बेटरमेंटला जायचं. ज्यांना फ्रीज करायचं आहे, म्हणजे जे मिळालेलं कॉलेज आणि ब्रांचवर खुश आहेत, त्यांनी 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान सीट ॲक्सेप्ट करून सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फी भरून आपले ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तुमचं काम सोपं झालं. आता दुसरा आणि सगळ्यात मोठा गट, ज्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे, ज्यांना वाटतं की यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं, त्यांनीसुद्धा 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या आतच निर्णय घ्यायचा आहे. आमचं एक प्रामाणिक मत आहे की जर तुम्हाला CS, IT सारखी चांगली टेक ब्रांच मिळाली असेल आणि तुमचा रँक पण चांगला असेल, तर बेटरमेंटमध्ये खूप मोठा बदल होण्याची शक्यता थोडी कमी असते. तुम्ही ॲडमिशनचा विचार करू शकता. पण जर तुम्हाला नॉन टेक ब्रांच मिळाली असेल आणि तुमची इच्छा टेक ब्रांचमध्ये जायची असेल, तर विचार करू नका, बेटरमेंटचा पर्याय नक्की निवडा. काहीजण तर इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत अडकले असतील. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. काहीजण तर असे आहेत की रिझल्ट बघितलंच ठरवलं, भाई अपने को बेटरमेंट में ही जाना है, जो कॉलेज मिला है वो ठीक ठाक है, पर आपल्याला यापेक्षा बेटर पाहिजे. तर जे बेटरमेंटसाठी जाणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. आणि ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट नाही झालं त्यांच्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूच. तर बेटरमेंटवाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आता पुढे काय करायचं. तुम्हाला कसंही करून कॉलेज लिस्ट नाही टाकायची आहे. बेटरमेंटचा एक महत्त्वाचा नियम आहे, तुम्ही फ्रीज करा किंवा बेटरमेंट, तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन ₹1000 भरालेच लागतील. हे पैसे भरल्यावर तुमची सध्याची सीट दुसऱ्या राऊंडपर्यंत तुमच्यासाठी रिझर्व्ह राहील. जर तुम्ही बेटरमेंट निवडलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये काहीच नाही लागलं, तर तुमची ही पहिली सीट सुरक्षित राहील. पण समजा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज अजिबातच नकोय, तुम्ही बेटरमेंट पण करू इच्छित नाही, तर तुम्ही ती सीट सोडू शकता. पण असं करू नका. कॉलेज मिळालं आहे तर ₹1000 भरून बेटरमेंट नक्की करा, नाहीतर हाताचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखं होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, CAP राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरणे, जो 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान भरायचा आहे. ज्यांना बेटरमेंट करायचं आहे आणि ज्यांना कॉलेज लागलेलंच नाहीये, या दोघांनाही हा फॉर्म भरायचा आहे. ज्यांना कॉलेज लागलेलं नाही ते तर नवीन कोरी लिस्ट बनवतील. त्यांनी त्यांच्या रँकच्या आसपासचे आणि त्यापेक्षा थोडे जास्त रँक असलेले कॉलेजेस लिस्टमध्ये टाकावेत. पण ज्यांनी बेटरमेंट निवडलं आहे त्यांनी खूप काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. समजा तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला 25व्या नंबरचं कॉलेज लागलं आहे, तर आता CAP राऊंड 2मध्ये तुम्ही फक्त 1 ते 24 नंबरच्या पर्यायांमध्येच बदल करू शकता किंवा तेच पर्याय टाकू शकता. तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? पहिले 3 ऑप्शन तर डोळे झाकून टाका: COEP CS, VJTI CS आणि COEP AI and ML. चान्स असो वा नसो टाकायला काय हरकत आहे. त्यानंतर तुमच्या लिस्टमध्ये जे 1 ते 24 नंबरचे कॉलेजेस आहेत ते टाका. आता इथेच सगळ्यात मोठी अडचण येते, कोणतं कॉलेज टाकावं, त्याचा यावर्षीचा कट ऑफ काय आहे. कारण मागच्या वर्षीच्या कट ऑफवर अवलंबून राहून चालणार नाही. यावर्षी स्पर्धा वेगळी आहे, कट ऑफ वेगळे आहेत. इथेच टेस्टवायझर तुमची मदत करू शकतं. आम्ही testwizer.com या वेबसाईटवर एक पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्टचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तुम्हाला फक्त वेबसाईटवर जाऊन तुमचे डिटेल्स सबमिट करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर एक पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लिस्ट तुमच्या रिलीज झालेल्या रँकनुसार असेल. अशी रँकनुसार बनवलेली लिस्ट सध्या काउन्सिलिंगमध्ये कोणीही देत नाहीये, पण आम्ही देतोय. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे CAP राऊंड 2साठीची ही लिस्ट यावर्षीच्या म्हणजे 2025च्या अधिकृत CAP राऊंड 1च्या कट ऑफवर आधारित असेल. त्यामुळे तुम्हाला सर्वात अचूक आणि खरी माहिती मिळेल की कोणत्या कॉलेजमध्ये तुमचे चान्सेस आहेत. तर ज्यांना बेटरमेंटमध्ये कोणतीही चूक करायची नाहीये त्यांनी testwizer.comला नक्की भेट द्या. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, बेटरमेंट फॉर्म भरताना तुम्ही जे नवीन कॉलेज टाकत आहात त्याचा यावर्षीचा CAP 1चा कट ऑफ नक्की तपासा. समजा तुम्ही आधी फक्त मुंबईचे कॉलेज टाकत होतात, आता पुण्याचे टाकत आहात, तर त्या नवीन कॉलेजचा तुमच्या कॅटेगरीनुसार स्टेट जनरल मेरिट रँक काय आहे हे पाहणं बंधनकारक आहे. कारण एकदा का तुम्हाला CAP 2मध्ये नवीन कॉलेज अलॉट झालं की तुमची CAP 1ची सीट कायमची निघून जाईल. ती तुम्हाला परत मिळणार नाही. मग कितीही प्रयत्न करा, ती सीट भरलेली असेल. खूप विद्यार्थी ही चूक करतात आणि नंतर पश्चाताप करतात. तर मित्रांनो, सारांश असा की ज्यांना फ्रीज करायचं आहे त्यांनी ॲडमिशन घ्या, ज्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांनी 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान सीट ॲक्सेप्टन्स फी भरा आणि 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान अत्यंत काळजीपूर्वक यावर्षीच्या CAP 1च्या कट ऑफचा अभ्यास करून ऑप्शन फॉर्म भरा. आणि अचूक लिस्टसाठी testwizer.com आहेच.
आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.